तुम्हाला माहित आहे का, माहीममध्ये असलेल्या शीतलादेवीच्या मंदिराचा संदर्भ पालघरमधील केळवे माहीम गावातल्या मंदिराशी का जोडला जातो? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा शोध मुंबईच्या 4थ्या पार्टमध्ये. आणि आज आपण भेट देणार आहोत मुंबईतील अशा अजून एक किल्ल्याला जो लोकांच्या नजरेपासून दूर होत चालला आहे. आणि हा आहे माहीमच्या खाडीचं रक्षण करणारा, गेटकीपर ऑफ वॉटरवे म्हणून ओळखला जाणारा माहीमचा किल्ला. 11व्या शतकात प्रतापबिंब राजाने हा किल्ला बांधला. नंतर 17व्या शतकात मिरजांनी त्याची पुनर्बांधणी केली. त्या काळी 100 सैनिक आणि 30 तोफा या किल्ल्यावर तैनात होता. त्यानंतर 17व्या शतकात जंजिराच्या सिद्धी याकूत खानने आपल्या 2500 सैनिकांसह मुंबईवर हल्ला केला. माहीम किल्ला जिंकल्यानंतर त्याने वर्षभर या परिसरात लूटमार केला आणि किल्ल्याचा विध्वंस केला. किल्ल्याचा दरवाजा बंद असल्या कारणाने मागून कोणता रस्ता आहे का पाण्यासाठी निघाला. पण पोलिसांच्या शिट्टीचा आवाज ऐकून परत मागे फिरलो. किल्ल्याच्या लगत असलेल्या बीचवर तर सुंदर काम केलेलं आहे, पण दुर्दैव म्हणजे किल्ल्यातील अतिक्रमणामुळे किल्ल्यात आता काहीच स्पष्टपणे पाहता येत नाही. किल्ला तर पाहता आला नाही, मग आम्ही ठरवलं आपण भेट देऊ इथेच असलेल्या प्राचीन शीतलादेवी मंदिराला. असं म्हटलं जातं पोर्तुगीज काळात येथे देवतेची स्थापना झाली आणि देवीचे मूळ स्थान हे पालघर तालुक्यातील केळवे माहीम गावात आहे. प्रवेशद्वारातच एक प्रचंड दगडी दीपमाळ आहे. शीतलादेवीचं मंदिर साधं पण मोठं आहे. परिसरात शंकर भगवान, विठ्ठल रुक्माई, गणपती, हनुमान तसेच शांतादुर्गा अशी अनेक मंदिरं आहेत. शीतलादेवीची मूर्ती मंदिरात असलेल्या विहिरीतच सापडली होती अशी महती आहे. आणि मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आपले सांस्कृतिक अस्तित्व हे प्राचीन मंदिर जपत आहे. तर पुन्हा भेटूच अशाच काही प्लेसेसचा. धन्यवाद.